नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या रेल्वे स्टेशन चॅनलमध्ये. आपण RRC ग्रुप डी 2018चे जे क्वेश्चन झाले होते त्याचा आपण हे सराव करत आहोत आणि त्यातील हा चौथा पार्ट आहे आणि प्रत्येक पार्टमध्ये आपण हे 50 क्वेश्चन घेत आहोत. तर बघू आजच्या पार्टमधील 50 क्वेश्चन. तर पहिला प्रश्न, न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम कोणत्या धातूपर्यंत लागू आहे? तर न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम हा कॅल्शियम या धातूपर्यंत लागू आहे. पुढील प्रश्न बघा, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणते? प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक हे सूर्यप्रकाश, क्लोरोफिल आणि कार्बन डायऑक्साईड हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक आहेत. आणि इथं आपल्याला ऑक्सिजन बी दिला जातो, पण ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक नसतो, तर ऑक्सिजन हे त्यातून मिळणारे उत्पाद असते. पुढील प्रश्न बघा, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग. तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आले होते. पुढील प्रश्न बघा, कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? तर कार्य करण्याच्या दरास शक्ती हे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, टंगस्टनचा वितरणांक बिंदू किती? तर टंगस्टनचा वितरणांक बिंदू हा 3380 अंश सेल्सिअस हे टंगस्टनचा वितरणांक बिंदू आहे. पुढील प्रश्न बघा, कॉपरच्या एका अणूमध्ये किती परमाणू असतात? तर कॉपरच्या एका अणूमध्ये हे 6.022 गुणिले 10⁻23 एवढे अणू, म्हणजे कॉपरचे नाही कुठल्याही पदार्थाच्या एका अणूमध्ये हे 6.022 गुणिले 10⁻23 हे एवढे परमाणू असतात. तर समजा आपल्याला तुम्हाला विचारलं तर कॉपरच्या 2 अणूमध्ये किती परमाणू असतात? तर 2 अणूमध्ये, तर ह्याला सरळ 2 ने गुणायचं, बरोबर म्हणजे 12.066 गुणिले 10⁻23 परमाणू हे कॉपरच्या 2 अणूमध्ये असतात. पुढील प्रश्न बघा, सॉरी इथं आपण चुकीचं करून इथं 6.022 ला 2 ने गुणायचं, म्हणजे 2 2 4 2 4 0 7 2 12 0.044 गुणिले 10⁻23 हे 2 अणूमध्ये परमाणू असतात. पुढील प्रश्न बघा, कोणत्या धातूला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये निश्चित स्थान मिळाले नाही? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हे हायड्रोजन या धातूला निश्चित स्थान मिळालेले नाही. पुढील प्रश्न बघा, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक बँकेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC येथे आहे. पुढील प्रश्न बघा, दक्षिण आशियाई खेळ परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर दक्षिण आशियाई खेळ परिषदेची स्थापना ही 1983 साली दक्षिण आशियाई खेळ परिषदेची स्थापना झाली. पुढील प्रश्न बघा, कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो? तर कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळणारा धातू हा पारा आणि अधातू हा ब्रोमीन. पुढील प्रश्न बघा, पुढला प्रश्न, अणु या शब्दाचे प्रतिपादन कोणी केले? तर अणु या शब्दाचे प्रतिपादन हे डेमोक्रिटस यांनी अणु या शब्दाचे प्रतिपादन केले. पुढील प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? तर जालियनवाला बाग हत्याकांड हा 1919 साली झाला. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये इंग्रजांनी कोणता किल्ला सर्वप्रथम बनविला? तर भारतामध्ये इंग्रजांनी फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला भारतामध्ये सर्वप्रथम बनविला. पुढील प्रश्न बघा, आंग सान सुकीचा संबंध कोणत्या देशाशी आहे? तर आंग सान सुकीचा संबंध हा म्यानमार या देशाशी आहे. पुढील प्रश्न बघा, बल आणि विस्थापनाचे गुणनफळ म्हणजे टिंबटिंब. तर बल गुणिले विस्थापन बरोबर कार्य होय, म्हणजे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. पुढील प्रश्न बघा, दंत चिकित्सक कोणत्या दर्पणाचा उपयोग करतात? म्हणजे दाताचे डॉक्टर हे कोणत्या दर्पणाचा उपयोग करतात? तर दाताचे डॉक्टर हे अवतल दर्पणाचा उपयोग करतात. पुढील प्रश्न बघा, ब्लेडॉ वाळवंट कोणत्या देशात स्थित आहे? तर ब्लेडॉ वाळवंट हे पोलंड या देशामध्ये स्थित आहे.
पुढे प्रश्न बघा. प्रोटीनची माहिती प्रदान करणाऱ्या DNA भागाला काय म्हणतात? तर प्रोटीनची माहिती प्रदान करणाऱ्या DNA भागाला हे जीन म्हणतात. पुढील प्रश्न बघा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. पुढील प्रश्न बघा. ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन्सची संख्या पूर्ण असते तेव्हा त्याची संयोजकता किती असते? तर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्सचे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची संख्या पूर्ण असते त्यावेळेस त्याची संयोजकता ही 0 असते. पुढील प्रश्न बघा. फायटर एअरक्राफ्ट उडवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर फायटर एअरक्राफ्ट उडवणारी पहिली भारतीय महिला ही अवनी चतुर्वेदी ही होती. पुढील प्रश्न बघा. वाळवंटातील झाडाच्या बाह्य आवरणावर मेणासारखा कोणता पदार्थ आढळतो? तर वाळवंटातील झाडाच्या बाह्य आवरणावर मेणासारखा पदार्थ जो आढळतो त्याला क्युटिन असे म्हणतात, म्हणजे तो क्युटिन पदार्थ असतो. पुढील प्रश्न बघा. स्थितीज ऊर्जा टिंबटिंबच्या बरोबर असते, तर स्थितीज ऊर्जा ही mgh. आता m म्हणजे द्रव्यमान आणि जी म्हणजे गुरुत्व म्हणजे 9.8 किंवा 10 घेऊ शकतो. जर दिला असेल तर 9.8 घ्यायचं, ना तर 10 घ्यायचं. आणि h म्हणजे हाईट, उंची. पुढे प्रश्न बघा. रौलट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर रौलट कायदा हा 1919 साली हा कायदा लागू झाला. पुढे प्रश्न बघा. जायलम एक टिंबटिंब पेशी आहे, तर जायलम ही जटिल स्थायी पेशी आहे. पुढील प्रश्न बघा. गांधी सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर गांधी सागर धरण हे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न बघा. तिसऱ्या आवर्तनात असणाऱ्या धातूमध्ये किती कक्ष असतात? तर तिसऱ्या आवर्तनात असणाऱ्या धातूमध्ये हे 3 कक्ष असतात. K, L आणि M हे 3 कक्ष असतात. पुढील प्रश्न बघा. एका ॲल्युमिनियम या धातूला आवर्त सारणीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर एका ॲल्युमिनियमला गॅलियम या नावाने ओळखले जाते आधुनिक आवर्त सारणीमध्ये. पुढील प्रश्न पहा. हेलियम या धातूमध्ये टिंबटिंब आयनीकरण ऊर्जा असते, तर हेलियम या धातूमध्ये उच्च आयनीकरण ऊर्जा असते. पुढील प्रश्न बघा. चेरियल चित्रकला शैली कोणत्या राज्याची आहे? तर चेरियल चित्रकला शैली ही तेलंगणा राज्याची आहे. पुढील प्रश्न बघा. पगलाडिया धरण परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पगलाडिया धरण परियोजना ही आसाम राज्याची आहे. पुढील प्रश्न बघा. सिनेबार कशाचा अयस्क आहे? तर सिनेबार हा पाऱ्याचा अयस्क आहे. पुढील प्रश्न बघा. आयडो व्हॉट आयडो हे पुस्तक कोण लिहिले? तर आयडो व्हॉट आयडो हे पुस्तक हे RBIचे पूर्ण गव्हर्नर रघुराम राजन यांचे पुस्तक आहे. पुढील प्रश्न पहा. पोर्तुगालने गोव्यावर केव्हा कब्जा केला होता? तर पोर्तुगालने गोव्यावर हा 1510 मध्ये कब्जा केला होता, 1510 मध्ये. पुढील प्रश्न बघा. बीजपत्र वृक्षांच्या बियामध्ये कशाचे कार्य करते? तर बीजपत्र हे वृक्षांच्या बियामध्ये एक खाद्य भंडाराचे कार्य करते. पुढील प्रश्न पहा. स्वतंत्र पार्टीचे एक मिनिट तर बघा कुठं आपलं स्वतंत्र पार्टीचे हा बघा. स्वतंत्र पार्टीचे संस्थापक कोण? तर स्वतंत्र पार्टीचे संस्थापक हे C. राजगोपालाचारी हे स्वतंत्र पार्टीचे संस्थापक होते. पुढील प्रश्न बघा. दुधाच्या आम्लीकरणाला रोखण्यासाठी त्यात काय टाकतात? तर दुधाच्या आम्लीकरणाला रोखण्यासाठी त्यात हा बेकिंग सोडा वापरला जातो. पुढील प्रश्न बघा. ऊर्जेचे व्यावसायिक एकक काय आहे? तर ऊर्जेचे व्यावसायिक एकक हे किलोवॅट पर तास हे ऊर्जेचे व्यावसायिक एकक आहे. लोकसभेची अधिकतम संख्या किती? तर लोकसभेची अधिकतम संख्या ही 552 ही अधिकतम संख्या आहे. पुढील प्रश्न बघा. प्रकाशाच्या प्रकिरणांमुळे ढगांचा रंग टिंबटिंब दिसतो. तर प्रकाशाच्या प्रकिरणांमुळे ढगांचा रंग हा
पांढरा दिसतो. पुढील प्रश्न बघा. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर अनुवांशिकतेचा सिद्धांत हा ग्रेगर मेंडल यांनी मांडला. पुढील प्रश्न बघा. O2 चे आण्विक द्रव्यमान किती? तर O2 चे 32, म्हणजे ऑक्सिजनचे किती असते? 16, आणि हे ऑक्सिजन किती अणू आहेत? 2 अणू. 16 गुणिले 2 बरोबर 32, म्हणजे O2 चे आण्विक द्रव्यमान हे 32 आहे. पुढील प्रश्न बघा. भारताचा सर्वात नवा पर्वत कोणता? तर हिमालय हा भारताचा सर्वात नवीन पर्वत आहे. पुढील प्रश्न बघा. मुक्त रूपात पडणे फक्त टिंबटिंबमध्ये शक्य आहे. तर मुक्त रूपामध्ये म्हणजे फक्त हे निर्वातमध्येच शक्य आहे. पुढील प्रश्न पहा. गतिज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा बरोबर यांत्रिक ऊर्जा, म्हणजे यांत्रिक ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा होय. पुढील प्रश्न बघा. भारत कशाचा सर्वात मोठा उत्पादक आणि उपभोक्ता देश आहे? तर भारत हा डाळीचा सर्वात मोठा उत्पादक आणि उपभोक्ता हा भारत देश आहे. पुढील प्रश्न बघा. जेव्हा एखाद्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो? तर जेव्हा एखाद्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस हायड्रोजन हा वायू बाहेर पडतो. पुढील प्रश्न बघा. भारताची मुख्य बँक कोणती? तर भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मुख्य बँक आहे. पुढील प्रश्न बघा. कणांची गतिज ऊर्जा कशामध्ये अधिकतम असते? तर कणांची गतिज ऊर्जा ही प्लाझ्मामध्ये अधिकतम असते. शेवटचा प्रश्न बघा. गंडमाला रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर गंडमाला रोग हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर तुम्हाला प्रश्न कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.